नमस्कार मित्रांनो, मी रामेश्वर जाधव पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपले RG डिजिटल या चॅनलवर. तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी पुन्हा एक खास व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. या व्हिडिओमध्ये आपण माननीय मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना या योजनेबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे मित्रांनो. तर आता लाडका भाऊ योजना आहे नेमकं काय आहे, तर या ठिकाणी जे आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेचं हे जे आहे ते मूळ नाव आहे मित्रांनो. तर याला या ठिकाणी जे आहे ते लाडका भाऊ योजना या नावाने देखील ओळखले जाते. तर आपल्याला कन्फ्यूज व्हायचं नाही आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि लाडका भाऊ योजना यामध्ये काय फरक आहे. तर भरपूर लोकांना आता काय वाटत असते, लाडक्या बहिणीप्रमाणे या ठिकाणी जे आहे ते लाडक्या भावाला या ठिकाणी घरी बसल्या पैसे जे आहेत ते दिले जात असतात. तर तसं काही नसतं मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण सर्व संपूर्ण सविस्तर माहिती सांगणार आहे आणि यामध्ये तुम्हाला कशा प्रकारे अर्ज करायचा आहे ते देखील मी तुम्हाला थोडीशी एक माहिती सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर देखील करायचा आहे मित्रांनो. जर आपण या चॅनलवर जर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्यायचं आहे, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहणार आहे मित्रांनो. चला तर मग आता जास्त वेळ न घेता सुरुवात करूया आजच्या आपल्या नवीन. तर मित्रांनो, आपण मागं सांगितल्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेच्या यशानंतर महाराष्ट्र सरकारने राज्यातील मुलांसाठी लाडका भाऊ योजना या ठिकाणी जी सुरू केलेली आहे. तर या योजनेमध्ये आपण बघू शकतो, ही योजनेची जी घोषणा आहे ती 17 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. महाराष्ट्र सरकारने तरुणांना जी आहे मदत करण्याच्या उद्देशाने लाडका भाऊ योजना 2024 हा नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. याद्वारे बेरोजगार तरुणांना दरमहा 10,000 रुपये मिळणार आहेत. तर बेरोजगारीतून बाहेर पडण्यासाठी तरुणांना लाडका भाऊ योजना 2024 अंतर्गत आर्थिक मदत मिळणार आहे. तर आता ही मदत कशा प्रकारे आणि कशी या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे ते आपण समोर जाणून घेणार आहोत मित्रांनो. विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र सरकारने अनेक लोककल्याणकारी योजना या ठिकाणी जे आहे आखलेल्या आहेत आणि आणलेल्या आहेत. त्याचा फायदा या ठिकाणी घेण्यासाठी तुम्हाला जे आहे ते प्रोत्साहित देखील या ठिकाणी सरकारकडून केले जात आहे मित्रांनो. तर आता आपण बघणार आहोत लाडका भाऊ योजनेचे जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट काय आहे. तर राज्यातील तरुण आणि विद्यार्थ्यांना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लाडका भाऊ योजना या ठिकाणी जी आहे ती सुरू केलेली आहे. याशिवाय युवा विद्यार्थ्यांना अतिरिक्त शिक्षणासाठी जो निधी आहे तो उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. हा निधी त्यांना नोकरीच्या शोधात मदत करण्यासाठी युवक विद्यार्थी अतिरिक्त शिक्षणासाठी निधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे आणि हा निधी त्यांच्या नोकरी शोधण्यास मदत करण्यासाठी आणि त्यांना स्वतः काम करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी संपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रमात दिला जाणार आहे. हा जो निधी आहे तो तुम्हाला या ठिकाणी जे आहे ती एक प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे आणि त्या प्रशिक्षणामध्ये आपल्याला जो निधी आहे तो म्हणजे जे काही पेमेंट आहे ते या ठिकाणी आपल्याला दिलं जाणार आहे मित्रांनो. परिणामी लाभार्थ्यांची जी आर्थिक परिस्थिती आहे आणि जे राहणीमान आहे ते या ठिकाणी सुधारणार आहे आणि राज्याच्या बेरोजगारातील दरातही या ठिकाणी घट होणार आहे. हा जो कार्यक्रम आहे तो राज्यातील तरुणांच्या भविष्य जे आहे ते उज्ज्वल करण्यासाठी या ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण या ठिकाणी जो आहे तो असणार आहे आणि करिअरमधील प्रगती या ठिकाणी त्या जे विद्यार्थी आणि जे काही बेरोजगार तरुण आहेत त्यांची देखील या ठिकाणी होणार आहे मित्रांनो. आता या ठिकाणी आपण माझा लाडका भाऊ योजना या ठिकाणी याची संपूर्ण थोडी एक माहिती घेणार आहोत. तर या योजनेचं नाव आहे लाडका भाऊ योजना. या ठिकाणी जी सुरू केलेली आहे ती महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी जे आहे ते सुरू केलेली आहे. तर याचा जो अर्ज आहे तो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे आणि यामध्ये जी आहे ती आर्थिक मदत कशा प्रकारे दिली जाते. जर तुम्ही 12वी पास असाल तर या ठिकाणी तुम्हाला 6,000 रुपये प्रति महिना या ठिकाणी स्टायपेंड या ठिकाणी दिले जाते आणि जर तुमचा ITI डिप्लोमा असेल तर या ठिकाणी 8,000 रुपयापर्यंत तुम्हाला जे आहे ते विद्यावेतनच आपण त्याला म्हणणार आहोत ती या ठिकाणी दिले जात असते आणि पदव्युत्तर किंवा पदवी तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला 10,000 रुपये प्रति महिना या ठिकाणी देण्यात येत असते मित्रांनो. आता जी पात्रता आहे ती पात्रता काय असणार आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर या योजनेच्या फायद्यासाठी पात्र ठरण्यासाठी अर्जदार जो आहे तो मूळ महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. ही योजना फक्त महाराष्ट्रात राहणाऱ्या विद्यार्थी आणि तरुणांसाठी उपलब्ध आहे. तर या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जर आपण महाराष्ट्रातील रहिवासी असू तरच आपल्याला या ठिकाणी जे आहे ते योजनेचा लाभ मिळणार आहे. उमेदवाराचे जे वय आहे ते 18 ते 35 वर्ष असणे आवश्यक आहे. शिक्षणासाठी डिप्लोमा, पदवी किंवा 12वी पास असणे देखील या ठिकाणी आवश्यक असणार आहे. या कार्यक्रमासाठी फक्त राज्यातील बेरोजगार मुलेच पात्र असतील आणि जे आधार कार्ड आणि जे अर्जदाराचे बँक खाते आहे या ठिकाणी ते जोडणे या ठिकाणी आवश्यक असणार आहे. म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड आणि तुमचं एक बँक अकाउंट या ठिकाणी
असणं अत्यंत आवश्यक असणार आहे. तर लाडका भाऊ योजनेचे लाभ या ठिकाणी महाराष्ट्रात कोणाला या ठिकाणी दिले जाणार आहे, तर राज्यातील बेरोजगार तरुण आणि जे विद्यार्थी आहेत ते लाडका भाऊ योजना अंतर्गत जे मोफत प्रशिक्षणासाठी या ठिकाणी पात्र असणार आहे मित्रांनो. तर मोफत प्रशिक्षण हे या ठिकाणी दिलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर मोफत प्रशिक्षणामध्ये आपल्याला जो महिना आहे तो काही आपण मागं बघितल्याप्रमाणे जर आपण 12वी पास असाल तर या ठिकाणी 6,000 रुपये प्रति महिना, जर आपण ITI उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी 8,000 रुपये प्रति महिना आणि जर आपण पदवीधर असाल किंवा पदवी आपल्याकडे असेल तर या ठिकाणी जो आहे तो आपल्याला 10,000 रुपये प्रति महिना या ठिकाणी दिला जाणार आहे मित्रांनो. आता या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत, तर आवश्यक कागदपत्रे या ठिकाणी आपण बघू शकतो. आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, वयाचा पुरावा, वाहन चालविण्याचा परवाना जर तुमच्याकडे असेल तर तोही या ठिकाणी लागणार आहे आणि शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र म्हणजे जे तुमचं शिक्षण काय झालेलं आहे तर याचे जे प्रमाणपत्र आहे या ठिकाणी आपल्याला लागणार आहे आणि तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी द्यायचा आहे आणि पासपोर्ट आकाराचे जे फोटो आहेत ते या ठिकाणी आपल्याला लागणार आहेत आणि त्याच्यानंतर जे आहे ते शेवटचं डॉक्युमेंट आहे या ठिकाणी बँक पासबुक असणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण अर्ज या ठिकाणी कशा प्रकारे करायचा आहे, तर लाडका भाऊ योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही या जी काही आपल्याला स्टेप दिसत आहे या स्क्रीनवर त्या स्टेपप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला जो आहे तो अर्ज भरायचा आहे. प्रथम तुम्हाला या ठिकाणी लाडका भाऊ योजनेसाठी लॉग इन करायचं आहे आणि त्यानंतर वेबसाईटचे जे मुख्य पृष्ठ आहे ते काही अशा प्रकारे दिसणार आहे. तर आपल्याला या ठिकाणी जी या वेबसाईटची जी लिंक आहे ती आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकणार आहे, तिथून तुम्ही जाऊन देखील डायरेक्ट या पोर्टलवरती येऊ शकता मित्रांनो. तर या ठिकाणी असणार आहे प्रथम तुम्हाला यासाठी लॉग इन स्क्रीनवरती यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, वेबसाईटचं जे मुख्य पृष्ठ आहे त्याच्यावरती एक ऑप्शन दिसणार आहे नवीन वापरकर्त्याची नोंदणी. तर या ठिकाणी तुम्हाला तो पर्याय सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जे आहे ते तुमच्यासमोर एक अर्ज ओपन होणार आहे आणि विनंती केलेली सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला अर्जामध्ये पूर्ण जबाबदारीने या ठिकाणी तुम्हाला जी आहे ती माहिती या ठिकाणी भरायची आहे. तर यामध्ये तुमचं असणार आहे आधार कार्डवरील जे तुमचं नाव आहे, आधार कार्ड नंबर आहे, डेट ऑफ बर्थ आहे, जेंडर वगैरे आहे, ईमेल ID आहे, तुमचा जो पासवर्ड आहे, मोबाईल नंबर टाकून तुमचा जो पासवर्ड या ठिकाणी क्रिएट करायचा आहे आणि खाली जे आहे ते सबमिट नावाच्या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. अशा प्रकारे जे आहे ते तुमचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन होणार आहे. त्यानंतर तुम्हाला आवश्यक फाईल या ठिकाणी अपलोड कराव्या लागणार आहेत आणि शेवटी तुम्हाला एक सबमिट नावाचं बटन आहे, त्या बटनावर तुम्हाला क्लिक करून या ठिकाणी जी सर्व माहिती आहे ती या ठिकाणी सबमिट करून टाकायची आहे. तर या ठिकाणी आमचा लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024साठी अशा प्रकारे तुम्ही जो आहे तो अर्ज पूर्ण करणार आहे मित्रांनो. आता त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी पुन्हा एकदा होम पेजवरती जायचं आहे आणि या ठिकाणी जे आहे ते लॉग इन या बटनावरती क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी जो आहे त्याच्यावरती एक तुम्हाला युजर ID आणि पासवर्ड या ठिकाणी पाठवला जाणार आहे. तो तुम्हाला युजर ID या ठिकाणी टाकायचा आहे आणि जो पासवर्ड आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे. लॉग इन केल्यानंतर रिक्त पदाचा या ठिकाणी आपल्याला शोध घ्यायचा आहे. तर रिक्त पदाचा शोध घेण्यासाठी तुम्हाला वेबसाईटवरती जाऊन लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर खाली तुम्हाला भरपूर या ठिकाणी जर जॉब वॅकन्सीज या ठिकाणी जर असणार आहेत तर या ठिकाणी तुम्हाला जॉब वॅकन्सीज दिसणार आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या ज्या वॅकन्सीज आहेत त्या वॅकन्सीनुसार तुम्हाला या ठिकाणी अर्ज करण्यासाठी निवडायचं आहे. तुम्हाला या ठिकाणी जॉब करायचा आहे म्हणून जर तुमची तिथं शैक्षणिक पात्रता बसत असेल तर या ठिकाणी तुम्हाला तो पर्याय निवडायचा आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपला जो आहे तो अर्ज भरायचा आहे मित्रांनो. तर जर तुम्हाला काही अडचणी या ठिकाणी जर येत असेल तर तुम्हाला जो खाली हा हेल्पलाईन नंबर जो दिसत आहे त्या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही फोन करून देखील तुम्ही माहिती घेऊ शकता मित्रांनो. तर मित्रांनो या प्रकारे आपण जो आहे तो लाडका भाऊ योजनेमध्ये आपण अर्ज करू शकतो आणि या ठिकाणी जो या योजनेचा जो लाभ आहे तो आपण घेऊ शकतो मित्रांनो. पण लक्षात एवढंच ठेवायचं आहे की तुम्ही या ठिकाणी अर्ज करताना तुम्ही बेरोजगार असेल तरच तुम्ही या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे. जर तुम्ही विद्यार्थी जर तुम्ही शिकत असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज देखील करू शकता, कारण शिकता शिकता या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला प्रति महिन्याचे जे आहेत ते विद्यावेतन या ठिकाणी दिलं जाणार आहे मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करा आणि या चॅनलवर जर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशीच अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहणार आहे मित्र. चला तर भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.